हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला शिकायचंय रोमन न्यूमरल्स हा चॅप्टर्स। रोमन न्यूमरल्स मध्ये आपण पाहणार आहोत की समजून घेणार आहोत रोमन न्यूमरल्स म्हणजे काय, वाचायचे कसे आणि लिहायचे कसे, हाऊ टू अंडरस्टँड, हाऊ टू रीड अँड हाऊ टू राईट। आता यामध्ये बघा रोमन न्यूमरल्स मध्ये काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण अगोदर फॉलो करूया। ओके, यामध्ये आपला फर्स्ट रूल जो आहे तो फर्स्ट रूल आहे की रिपीटेशन ऑफ रोमन न्यूमरल्स मीन्स एडिशन। ओके, रूल्स पाहण्याच्या अगोदर एक भाग राहिला आपला, तो आहे की नंबर्स रोमन न्यूमरल्स। आपण जेव्हा सर्वसाधारणपणे नंबर्स पाहतो त्यामध्ये नॅशनल अँड इंटरनॅशनल असे नंबर्स पाहतो। इंडियन सिस्टम असेल किंवा आता ही सिस्टम वेगळी आहे, इंडियन सिस्टम आणि इंटरनॅशनल सिस्टम। यामध्ये आपल्याकडे जे नंबर्स आहेत ते नंबर्स आहेत मराठीमध्ये जर पाहिले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। त्याचप्रमाणे इंग्रजी मधले जर आपण न्यूमरल्स पाहिले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10। पण रोमन न्यूमरल्स ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस रोमन न्यूमरल्स मध्ये आपल्याला काही अल्फाबेटचा यूज करायचा आहे। म्हणजे अल्फाबेट कोणते आहेत? आय आहे, व्ही, एक्स, एल, सी, डी आणि एम। आता ह्या न्यूमरल्सचा म्हणजे अल्फाबेटचा यूज करून न्यूमरल्स कसे तयार होतात हे अगोदर आपण पाहूया। आता 1 साठी आपल्याला आय घ्यायचा आहे, 2 साठी डबल आय, 3 साठी ट्रिपल आय, नंतर 4 साठी आय व्ही आणि 5 साठी व्ही, 6 साठी व्ही आय, 7 साठी व्ही डबल आय, 8 साठी व्ही ट्रिपल आय आणि 9 साठी आय एक्स, 10 साठी एक्स। आपण या ठिकाणी पाहतोय 1 साठी काय आले आपल्याकडं? आय। ओके, म्हणजे आय हा 3 टाइम्स येऊ शकतो, पण तो राईट साइडला असायला पाहिजे। त्याचप्रमाणे आय हा लेफ्ट साइडला 1 टाइम येतो, या ठिकाणी आलेला आहे। यानंतर 1 2 3 म्हणजे बघा 5 साठी काय आहे? 5 साठी आहे व्ही, 5 साठी आहे व्ही, पण व्हीच्या नंतर 1 2 3 असे आले। 5 + 1 6, 5 + 2 7, 5 + 3 8, हे 8 पर्यंत झालं। म्हणजे रिपीटेशन ऑफ रोमन न्यूमरल्स मीन्स एडिशन। यामध्ये रिपीटेशन जर होत असेल रोमन न्यूमरल्सचं तर आपण इथं काय समजायचं तर एडिशन आहे। म्हणजे 5 + 1 6 होतील, अगेन 5 + 2 7 होतील, 5 + 3 8 होतील। इथं आपण एडिशन केलेलं आहे। पण इथं दुसरा रूल पुढचा आपण नंतर पाहूया। इथं रिपीटेशन ऑफ रोमन न्यूमरल्स मीन्स एडिशन हे इथल्यासाठी दिलेलं आहे। आय आय म्हणजेच काय? अगोदर 1 + 1 बरोबर किती? 2, हे या ठिकाणी दिलेलं आहे। इथं 3 1 + 1 + 1 देन आन्सर 3। 4 या ठिकाणी जर बिफोर आय येत असेल तर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे आणि 5 - 1 अशा पद्धतीने येईल, हे पुढे आपण शिकणारच आहोत। 5 - 1 = हे 4 येईल, 4 येईल। रूल्स प्रमाणे चालूया आपण। रिपीटेशन ऑफ रोमन न्यूमरल्स मीन्स एडिशन। यामध्ये ओनली आय एक्स सी अँड एम कॅन बी रिपीटेड। आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की आय हे रिपीट होत आहे, म्हणजे कुठं कुठं होतंय? 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये। मग असे कोणकोणते लेटर्स आहेत ते रिपीट होतात? तर यामध्ये रिपीट होणारे लेटर्स जे आहेत ते आय, यानंतर आहे एक्स, नंतर सी आणि नंतर शेवटचा आहे एम। म्हणजे रिपीटेशनचे जे लेटर्स आहेत हे रिपीटेशनचे लेटर्स म्हणजे 1 10 100 आणि 1000।
हे लेटर्स रिपीट होतात. म्हणजे कसे होतात बघा, आय हे 3 टाइम्स येतं म्हणलं, त्यानंतर x x x x मीन्स 10 plus 10 plus 10 is equal to 30. Similarly, c c c is equal to 100 plus 100 plus 100, then answer 300. And m is equal to 3000. 1000 plus 1000 plus 1000 is equal to 3000. Okay. Then V, L and D cannot be repeated. आता हे जे लेटर्स आहेत V, L आणि D यांच्या किमती किती आहेत? अगोदर किमती पण पाहणं आपल्याला गरजेचं आहे. किमती किती आहेत? V ची 5 आहे, L ची 50 आहे, D ची 500 आहे and M ची 1000 आहे. ओके, मग रिपीट होणारे कोणते? 1, 10, 100 and 1000 means I, X, C, M. No numeral can be repeated more than 3 times. कोणताही न्यूमेरल हा I हा 4 टाइम्स येऊ शकत नाही, किंवा V एक वेळच येतो, X ओनली 3 टाइम्स, जास्तीत जास्त 3 वेळा येतो. त्यानंतर L हा एकच वेळा येतो, C 3 टाइम्स, D 1 टाइम्स and M 3 टाइम्स. एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला इथं बघा. x 2 टाइम्स आहे म्हणजे 10 plus 10 is equal to 20. Then triple x plus x is equal to 10 plus 10 plus 10 is equal to 30. C means 100, C 2 times, then 100 plus 100 is equal to 200. Now second example, second rule. A smaller numeral written to the right of a larger numeral is always added to the larger numeral. जर समजा एखाद्या मोठ्या न्यूमेरलच्या उजव्या बाजूला जर एखादा छोटा न्यूमेरल जर आला, तर आपल्याला असं समजायचंय की तो लहान न्यूमेरल जो आहे तो मोठ्या न्यूमेरल मध्ये ऍड करायचा आहे. म्हणजे हे कशा पद्धतीने ऍड करायचे ते पण पाहूया. सपोज आपण एक नंबर घेऊया. नंबर घेतोय आपण V आणि V पेक्षा I हा लहान आहे, कारण हिची व्हॅल्यू किती आहे? 1. V ची व्हॅल्यू 5 आहे. आता लक्षात घ्या, V च्या नंतर आपण 1 घेतोय, त्याचा अर्थ काय? तर 5, V ची व्हॅल्यू 5 and 1 आहे, प्लस 1 इज इक्वल टू 5 प्लस 1 इज इक्वल टू 6. x घेतला, x च्या नंतर V घेतला, आपल्याला x ची व्हॅल्यू माहित आहे. x ची व्हॅल्यू किती आहे? 10, म्हणजे 10 प्लस 5 इज इक्वल टू 15. L V इज इक्वल टू, L मीन्स 50 प्लस 5 इज इक्वल टू 55. हा रूल आपल्याला सांगतोय a smaller numeral written to the right of a larger numeral is always added to the larger numeral. म्हणजे उजव्या बाजूला जे काही न्यूमेरल्स येतील ते ऍड होण्यासाठी आहे. मोठ्या न्यूमेरल्सच्या उजव्या बाजूला जर छोटे न्यूमेरल्स असतील तर ते ऍड होण्यासाठी आहे. रूल नंबर 3. आता रूल नंबर 3 काय आहे ते पण पहा. रूल नंबर 3 आहे a smaller numeral written to the left of a larger numeral is always subtracted from the larger numeral. आता आपण काय पाहिलं होतं? VI is equal to 6. कसं पाहिलं होतं?
तर v ची व्हॅल्यू आहे 5 and 1 ची 1 is equal to 6. But IV means 5 minus 1 is equal to 4. आता इथं फक्त राईट आणि लेफ्ट दोनच डायरेक्शन आहे. राईटला जर आय आलं तर इथं काय होतं, ऍडिशन होतं, ऍड करायचंय आपल्याला. पण व्ही च्या लेफ्ट साइडला जर आय आलं तर 1 सबट्रॅक्ट करायचंय व्ही मधून, म्हणजे 5 मधून. म्हणजे रूल लक्षात घ्या, जर राईट साइडला स्मॉल न्यूमेरल आला तर ऍडिशन, आणि स्मॉल न्यूमेरल हा लेफ्टला आला तर काय करावं लागेल आपल्याला, सबट्रॅक्शन. x means 10 and I म्हणजे -1 करावं लागेल. आन्सर येईल 9. ओके, हा असा छोटासा एक चॅप्टर आहे. यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. फक्त आपल्याला हे समजून घ्यायचंय 1 to 100 पर्यंत रोमन न्यूमेरल्स समजले पाहिजेत. यामध्ये 10 पर्यंतचे मी लिहून दाखवले. नंतर रोमन न्यूमेरल्स येतात कसे, I, डबल I, ट्रिपल I, 1 2 3, रिपिटेशन ओनली 3 टाइम्स. लेफ्टला स्मॉल न्यूमेरल आला तर सबट्रॅक्शन करायचे, राईटला आला तर ऍडिशन करायचे. आता इथं काही रोमन न्यूमेरल्स दिलेले आहेत आणि हिंदू अरेबिक न्यूमेरल्स दिलेले आहेत. यामध्ये बघा, हिंदू अरेबिक न्यूमेरल्स 1 साठी काय येतं, 2 साठी काय येतं, 3 साठी काय येतं, 4 साठी काय येतं, असं आपल्याला 10 पर्यंत इथं आपण अगोदर ऑलरेडी पाहिलेलं आहे 10 पर्यंत. मग 20 साठी काय येतं, x चं रिपिटेशन होतं, 2 टाइम्स x इज इक्वल टू 20, 3 टाइम्स x इज इक्वल टू 30, xl इज इक्वल टू 40. आता हे काय आहे नीट लक्षात घ्या. l ची व्हॅल्यू किती आहे, l इज इक्वल टू 50. मग 40 साठी काय, तर l च्या लेफ्ट साइडला जर आपण x घेतला तर काय होतं, तर इथली व्हॅल्यू चेंज होते. कशी चेंज होते, तर 50 मायनस 10 इज इक्वल टू 40. कारण मोठ्या न्यूमेरलच्या लेफ्ट साइडला जर लहान न्यूमेरल आला तर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागतं. हा रूल्स इथं फॉलो झालाय. त्यामुळं इथं काय झालेलं आहे, इथं 40 आली, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. आता आपल्याला हे इथपर्यंतचे नंबर माहित झाल्यास आपण 100 पर्यंतचे नंबर्स आरामात लिहू शकतो, वाचू शकतो. सोबतच 200 साठी काय येतं, 300 साठी काय येतं, 400 साठी काय येतं आणि 500 साठी काय येतं हे पण दिलेलं आहे. सोबतच मी थोडंसं आणखी पुढे 2 आणखी देतो. 600 साठी आपल्याला घेता येईल DC, 700 साठी D मीन्स 500 प्लस CC म्हणजे हे 100 प्लस 100, 800 साठी DCCC. आता लक्षात घ्या, 900 साठी काय घ्यावं लागेल मला, 900 साठी मला DCCCC असं नाही घेता येणार. का, कारण C हे 3 टाइम्स राईट साइडला येऊ शकतं, यापेक्षा जास्त वेळा येऊ शकत नाही. मग पुढचा 1000 वाला कोण आहे, M आहे. M च्या अगोदर C घ्या, CM इज इक्वल टू 900. हे अशा पद्धतीने आपलं 1000 पर्यंतचे न्यूमेरल्स कंप्लीट होतील. ओके, यानंतर आपल्याला या चॅप्टरवर आधारित काही क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स कंप्लीट करायचे आहेत. घ्यायचे स्क्रीनशॉट घेऊ शकतात, जेणेकरून आपल्याला हे क्वेश्चन सोडवायला सोपे जातील. फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द रोमन न्यूमेरल्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग हिंदू अरेबिक न्यूमेरल्स.
हे जे नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्स कन्वर्ट करायचे आपल्याला रोमन न्यूमरल्स मध्ये, असा हा पहिला प्रश्न आहे. दुसरा, राईट द हिंदू अरेबिक न्यूमरल्स करस्पॉन्डिंग टू ईच ऑफ द फॉलोइंग. दिलेले जे काही रोमन न्यूमरल्स आहेत त्यांना कन्वर्ट करायचे हिंदू अरेबिक सिस्टम मध्ये. हिंदू अरेबिक सिस्टम कोणती आहे, जी इंडियन सिस्टम म्हणतो आपण त्यालाच हिंदू अरेबिक न्यूमरल सिस्टम म्हणतो. यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर मीनिंगलेस. आता मीनिंगलेस कोणकोणते आहेत नीट लक्षात घ्या. आतापर्यंत मी तुम्हाला असं कधी दिलंय का बघा, आय एल हे असं नाही येणार. का नाही येणार, 49 साठी आपल्याला वेगळाच डिजिट येतो, सॉरी नंबर्स येतो. हे आय एल म्हणजे एलच्या अगोदर आय घेऊ शकत नाही, हे मीनिंगलेस आहे. कुठे दिलेलं आहे, आय सी हे पण चुकीचं आहे. सी आय ठीक आहे, हे चुकीचं आहे. एल आय करेक्ट आहे. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपल्याला हे जे काही नंबर्स दिले त्यामध्ये चुकीचं काय म्हणतं बघा. आता या ठिकाणी बघा, एक्स 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 4 टाइम्स आलेला आहे. आपल्या रूल्स मध्ये 4 टाइम्स हा नाहीच आहे. आपल्याकडं आपल्या रूल्स मध्ये ओनली 3 टाइम्स आहे, त्यामुळे हे सुद्धा मीनिंगलेस आहे. म्हणजे असे मीनिंगलेस कोणकोणते आहेत ते विचारता. इथे सी पण किती वेळेस आले, 4 टाइम्स आले, हे सुद्धा मीनिंगलेस आहे. अशा पद्धतीने हे पण मीनिंगलेस आहे. एल 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 प्लस एल हाऊ मच 100 साठी ऑलरेडी सी हा डिजिट आहे आपल्याकडे, सी हा लेटर आहे. सी जर हा लेटर 100 साठी असताना एल एल या ठिकाणी घेतलाय म्हणजे हे सुद्धा मीनिंगलेस आहे. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारले की मीनिंगलेस काय काय आहे ते शोधा म्हणते. आणि लास्ट, कंपेअर अँड पुट द करेक्ट सिम्बॉल ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल इन द प्लेस होल्डर्स. यामध्ये कंपेअर करा आणि परफेक्ट साईन त्यात लिहा, राईट करा, असं या क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. आय थिंक माझ्या मते तुम्ही या पेजची या क्वेश्चनची स्क्रीनशॉट घेतलेली असेल तर आपण आणखी एक्स्ट्रा क्वेश्चन्स घेऊया. हा, यानंतर बघा असाइनमेंट आहे. असाइनमेंट मध्ये 8 क्वेश्चन दिलेले आहेत. आपल्याला क्वेश्चन आहे आणि खाली ऑप्शन आहे, ते आपल्याला फिल करायचे आहे. ओके. आणि क्वेश्चन बँक सेकंड आहे. क्वेश्चन बँक सेकंड मध्ये आपल्याला दिले कंप्लीट द फॉलोइंग टेबल. नंबर्स दिलाय, नंबरचं रोमन न्यूमरल्स मध्ये कन्वर्ट करायचंय. अशा पद्धतीने हे आणखी काही क्वेश्चन आहेत. या पण पेजची तुम्ही स्क्रीनशॉट घ्या.